कल्याण पूर्वेतील तिसगाव नाका परिसरात कुत्रा चावल्यानंतर रेबीजची लक्षणे दिसून लागल्याच्या भीतीने 30 वर्षीय युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे। तिसगाव नाक्यावरील सहजीवन सोसायटी बी विंगमधील फ्लॅट क्रमांक 903 मध्ये राहणारा आयश अमीन असे मृत युवकाचं नाव आहे। त्याच्या पश्चात एक भाऊ आणि वृद्ध आईवडील असा परिवार आहे। तो गेली 8 वर्षांहून अधिक काळ भारत बँक ठाणे शाखेमध्ये नोकरी करत होता। मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार काही दिवसांपूर्वी तिसगाव नाका परिसरात भटक्या कुत्र्याने अमीन याच्या पायाला चावा घेतला होता। त्यानंतर केवळ एकच इंजेक्शन घेतल्याचं सांगितलं जातंय। मात्र 4 दिवसांपासून त्याच्या हालचालींमध्ये असामान्य बदल जाणवत असल्याचं नातेवाईकांनी सांगितलंय। दरम्यान काल सायंकाळी घरात कुणीही नसताना अमीन यांनी आपण आत्महत्या का करत आहोत यावरची सुसाईड नोट लिहून गळफास घेतल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे। या प्रकरणाचा पुढील तपास कोळसेवाडी पोलीस स्टेशन करत आहेत। तर या संदर्भातली माहिती ठाणे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर कैलास पवार यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली आहे। कालच एक कल्याणमध्ये घटना घडली आहे की एका 30 वर्ष युवकांनी आत्महत्या केली। तर का रेबीज सारखा असा त्याला वाटलं का? एक 8 महिन्यापूर्वी त्याला कुत्र्याने चावला होता। काय सांगणार याच्यावर? सर हे बिलकुल कुठले जस्टिफायबल नाही आहे कॉज। काय पर्सनल प्रॉब्लेम असेल काय माहीत नाही, आपण त्याच्यावर बोललेलं न बोललेलं चांगलं राहील। परंतु मी लोकांना याच्या दृष्टीने हे सांगू इच्छितो की कुत्रा चावल्याचा सगळेच कुत्र्यामुळे आपल्याला रेबीज हा जो आजार असतो तो होतो असं नाही आहे। रेबीज जर कुत्रा असेल आणि तो जर चावला असेल तर आपल्याला त्याची भीती असते, परंतु यासाठी पण जर वॅक्सिन प्रॉपरली घेतलं, आम्ही इम्युनोग्लोबिन किंवा ARS वगैरे इंजेक्शन लोकली देतो आणि तिथे वूंडच्या ठिकाणी पण देतो आणि तिथे IV पण देतो, इंजेक्टेबल माध्यमाने देतो। त्या याच्यामुळे आपण डेथ 100% अवॉइड करू शकतो। खूप रेअर केसेस आहे, खूप रेअर केसेस आहे। इम्युनिटी लो असेल, त्यांनी प्रॉपर डोसेसचे शेड्यूल फॉलो केलं नसतील, इंजेक्शन मिस केले असतील तर त्यांना हे रेबीज आजार होऊ शकतो आणि तो डेंजरस आहे, मान्य आहे। परंतु काहीतरी कोणीतरी सांगितलं की तुझ्या तोंडातनं लाळ येते, ते कुत्रा चावल्यामुळे तुला झालं। आपल्याला बेसिकली खरंच सांगतो एक सिरियस गोष्ट की आपलं पिक्चरमध्ये बघतो की घोड्याचं इंजेक्शन दिल्यावर माणसं घोड्यासारखे बोलतात वगैरे किंवा ही करायला लागतात। काय त्याचं कारण आहे, ती एक एंटरटेनमेंटचं साधन आहे। असं कुत्र्या चावल्यावर कुत्र्यासारखा माणूस कधीच होत नाही। जर रेबीज झालं तर हायड्रोफोबिया होतं, जे पाण्याचं त्याला हे होतं, त्याच्यामुळे तो जरा वेगळ्या त्यांना न्यूरोलॉजिकल कंडिशन असतात, ब्रेनमध्ये इन्फेक्शन होतं त्याचं ते तो पेशंट। आणि हे पेशंट उज्ज्वली झाल्यानंतर 10 दिवसापेक्षा जास्त जगत नाही असा आमचा अनुभव आहे। परंतु हे जर झाला तरची गोष्ट आहे, तर याला घाबरून कुठल्या तरी अँगलने कुठला तरी विचार करून कोणीतरी सांगितलं मग त्याची भीती, ते त्यांनी डॉक्टरकडनं जाणं, त्याचं काउन्सिलिंग करून घेणं। वॅक्सिनेशन्स अवेलेबल आहे मुबलक प्रमाणात ठाण्यामध्ये की आपल्या हेल्थ डिपार्टमेंटला सगळीकडे मुबलक प्रमाणात त्याचे वॅक्सिन्स, इम्युनोग्लोबिन अवेलेबल आहे। डॉक्टरचा मी रिपीटेड ट्रेनिंग घेतोय आता, कारण कुत्रा चावल्याचा प्रकार असा एक वर्षभरापासून खूप जास्त वाढलेला आहे। कुत्र्याची संख्या वाढते, आपण ते TV मध्ये बघतोय, सगळीकडे बघतोय। परंतु ठीक आहे, त्याच्यावर आता गव्हर्नमेंटच्या निर्देशानुसार महानगरपालिका असतील की आपलं डिस्ट्रिक्ट ॲडमिनिस्ट्रेशन असेल, त्यांची काही मदत करतात ते सगळ्या दृष्टीने करताय। निर्बीजीकरण असेल, बाकी सगळ्या ॲक्टिव्हिटी चालू आहे। वॅक्सिन्स अवेलेबल आहे, इंजेक्शन मेडिसिन भरपूर प्रमाणात अवेलेबल आहे। परंतु कुठेतरी एखाद्याला घाबरून, हे ऐकलं होतं कोविड काळामध्ये काही काही लोकांच्या घाबरून डेथ झाल्या वगैरे, काहींना प्रॉब्लेम आले। हे घाबरणं हा जो आहे हा मानसिक आजार आहे।